नमस्कार. लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की दोन्ही जोडपी पूजेला बसलेली असतात. खरं तर त्यांच्या दोघांचीही इच्छा नसते, मात्र कुटुंबासाठी ते दोघे जोडपी पूजेला बसतात आणि गुरुजी म्हणतात की ही पूजा केल्यानंतर तुम्ही 7 जन्मासाठी एक दुसऱ्यासोबत मानले जाणार आहे. तर आता गुरुजी म्हणतात पूजा केल्याने तुम्ही 7 जन्मासाठी एक दुसऱ्यासोबत बांधले जाणार आहे. गुरुजीच्या सांगण्यावरून आता काव्या पारच्या हाताला हात लावणारच तेवढ्यात पार्थ उठून उभा राहतो आणि तर आता लगेच पार्थकडे सगळे बघू लागतात आणि मालिनी आई विचारते, काय झालं पार्थ, पूजेमधून असा उभा राहिलास? पार्थ म्हणतो, ही पूजा नाही करायची मला. मालिनी म्हणते, काय झालं तुला, असं का वागतोय? पार्थ म्हणतो, ज्या व्यक्तीला ही पूजा करायची तिला विचारा की 7 जन्म माझ्यासोबत राहण्याची इच्छा आहे का? दुसऱ्याची राहण्याची इच्छाच नसेल तर उगाच कोणाला जबरदस्ती करायला नको. मालिनीला तर धक्काच बसतो आणि काव्याबद्दल बोलतोय असं कळतं तिला आणि ती म्हणते की काव्याला त्याच्या सोबत राहायचं नाही. आणि सेम इकडं जीवा आणि नंदिनीकडे पण असतं. नंदिनी पण मालिनी आईला हेच सांगणार असते. त्यांना सुद्धा धक्काच बसतो. अशा मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.